मला वाटतं धोनीनी पण तेच सांगितलंय नाही का? हो. ही हॅज ऑल्सो सेड ना की ही विल पिक अ हार्ड वर्किंग पर्सन रादर दॅन अ टॅलेंटेड पर्सन असं त्यांनी सांगितलं. सो हार्डवर्क, डिसिप्लिन इज समथिंग विच इज अ मस्ट. हो. आणि तुम्हाला एक पण टॅलेंट पण लागतं. पण मला एक सांग की जे आम्ही ऐकतो म्हणजे असं की जेव्हा ह्या सिलेक्शन प्रोसेस होतात, तर त्याच्यामध्ये इन्फ्लुअन्स किंवा पॉलिटिक्स डज इट वर्क? नाही, आजकाल कसं आहे की एवढं क्रिकेट एवढं वरती तुम्ही बघणार IPL-वायपीएलमध्ये एवढं डॉमिनेट करतात प्लेयर्स. तर एका टाईमला जाऊन मुलगा कोण इन्फ्लुअन्सनी आला किंवा काही असेल तर तो एक्सपोज होऊन जाणार. तर आजकाल इन्फ्लुअन्स डझंट मॅटर बिकॉज अल्टिमेटली सर्वांना दिसून येते. आता जसं की बाकी प्लेयर्स मेरिटवर समजा कोण आलं आणि त्यांनी चांगलं परफॉर्म केलं, ठीक आहे. तर समजा कोण इन्फ्लुअन्सने आला तर तो दिसून येणार ना यार की ह्यांचं या प्लेयरचं स्टँडर्ड वरती आहे आणि ह्याचं प्लेयरचं स्टँडर्ड खाली आहे. तर तो कशामुळे आला? तसं होऊन जाते. म्हणून आजकाल आणि इन्फ्लुअन्स एका पॉईंट ऑफ टाईमपर्यंतच काम येणार. तुम्ही समजा IPLला तुम्हाला खेळायचं आहे किंवा इंटरनॅशनल क्रिकेट खेळायचं आहे, तिकडे काहीच इन्फ्लुअन्स चालत नाही. म्हणजे यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ ॲट द एंड ऑफ द डे यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ नाही का? आता बरेच क्रिकेटर्स नंतर कॉमेंटेटर्स होतात किंवा फिल्म्समध्ये काम करतात. तर हू यू थिंक हॅज डन म्हणजे एक ॲक्टिव्ह क्रिकेटमधनं रिटायर झाल्यानंतर सुद्धा रेलेवंट राहणं, असं हू डू यू लुक अप टू? मी असं बघीन की आता जसं की रवी शास्त्री सर आहेत, ते इनिशियली ॲट द एज ऑफ 30 ओनली टूक रिटायरमेंट बिकॉज ऑफ मल्टिपल इंजरीज. तर त्यांना अर्ली रिटायरमेंट घ्यायला लागली. पण त्याच्यानंतर पण त्यांची कॉमेंट्री एवढी चांगली आहे की लोकांना असं वाटतं, ऐकावंसं वाटतं की रवी सर आलेत आणि ज्या हिशोबाने त्यांचं एक पेक्युलियर स्टाईल आहे बोलायचं सुद्धा, तर ते लोकांना फार आवडतं ऐकायला. आणि तू असं नवीन जे अगदी न्यूकमर्स आहेत म्हणजे 18-19 वर्षाचे वगैरे, त्यांना तू म्हणजे ट्रेन करतोस का? किंवा ते येतात का तुझ्याकडे गायडन्सला वगैरे? तर आमच्या क्लबमध्ये असतात असे 18-19 वर्षाचे मुलं असतात. तर कधी काही कुठे गरज पडली तर आम्ही हेल्प करतो ना, असं नाही की काय करत नाही. पण किंवा आम्हाला असं जेव्हा आम्ही नेट्समध्ये बॅटिंग करतात काय दिसलं, फ्लॉ दिसलं, जे टीमसाठी अल्टिमेटली बेनिफिशियल असेल तर आम्ही ऑब्व्हियसली शेअर करतात त्यांना की हे तू थोडं चांगलं करू शकतोस किंवा ह्यानी केलं तर तुझं परफॉर्मन्स बेटर राहील, असं आम्ही सजेस्ट करतो ना. हूज युअर बेस्ट फ्रेंड म्हणजे 3AM फ्रेंड म्हणजे त्या क्रिकेटिंग वर्ल्डमधला की तुला असं पटकन काय वाटलं, नर्वस झालास, प्रेशर आलं किंवा हे जमत नाही, तर तू कोणाला फोन करशील? सूर्यकुमार यादवना फोन करेन. कारण की म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट पण केला आहे आणि खूप कधी पण बघितलं तर मदत केलीच आहे. आता जसं की कधी पण त्यांना मी सांगितलं की यार माझ्याकडे चांगली बॅट नाही आहे किंवा माझी बॅट रेडी नाही आहे, नवीन बॅट. तर त्यांनी मला हमेशा बॅट दिलं आहे किंवा कधी पण मी त्यांना भेटतो आणि घरी पण बोलवतात मला. तर कधी पण बोलवलं तर काय बॅट देतात किंवा ग्लव्स देतात. त्यांनी खूप मदत केलेली आणि ही इज अ व्हेरी गुड पर्सन तसं. अरे वा, खूप छान. मला अजून एक माहिती आहे की तू फक्त क्रिकेट खेळत नाहीस, म्हणजे त्याच्या बाजूला जो ग्रॅज्युएशन पण चालू आहे आणि तू थोडाफार बिझनेसमध्ये पण यू आर एंटरिंग इन टू बिझनेस ऑल्सो. तर हे सगळं करायची तुला ती एक यू नीड टू हॅव दॅट डिझायर फ्रॉम विदिन की नाही मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे असं. तर हाऊ डू यू स्टे सो ॲक्टिव्ह दॅट so many things you want to achieve in life? Where does that spark come from? तर मेनली तर मी 2 ऑप्शन्स ठेवलेले आहेत. जसं की आपलं प्लॅन ए, प्लॅन बी असलंच पाहिजे कुठल्याही ह्याच्याकडे. प्लॅन एवर तुम्हाला ऑब्व्हियसली खूप मेहनत करावीच लागते, जे माझं क्रिकेट आहे. ठीक आहे. प्लॅन बी हे आहे की समजा इफ क्रिकेट डझंट वर्कआउट तर मग मी माझं बिझनेस जे आत्ता सेटअप करीन ते मग क्रिकेट वर्कआउट नाही झालं तर मग मी ते सांभाळू शकतो. तर ते माझं प्लॅन बी आहे आणि लेट्स सी कुठे जातो. मी तुला खूप लहानपणापासून ओळखते आणि मला माहिती आहे की तू, तुझा भाऊ खूपच विनम्र आहात आणि इतकी आदराने, प्रेमाने सगळ्यांशी बोलतात कारण आपण नेहमीच भेटतो एकमेकांना. तर ह्या पॉडकास्टमधनं तुझ्या आई-बाबांना तू काय सांगशील? कारण हा तुझा पहिला डेब्यू पॉडकास्ट आहे नाही का? तर आई-बाबांना काय सांगशील? बिकॉज आय एम शुअर यू हॅव समथिंग टू से बिकॉज त्यांच्यामुळेच तू आज इथपर्यंत आलेला आहेस नाही का?
तर प्लीज से समथिंग फॉर युअर पेरेंट्स नाव. नाही, मी हेच एवढंच सांगेन की जसं त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, असं आय वुड रिक्वेस्ट की तसंच सपोर्ट मला परत थ्रू आऊट भेटू दे. आणि असेच आई-बाबा सर्वांना भेटू दे, जे आपल्या मुलांना ज्या फील्डमध्ये त्यांना जायचं आहे, तिकडे जाण्यासाठी ते सपोर्ट करतील, जसं मला केलं आहे. तर खूप लोकांना प्रेशराईज केलेलं असते की किंवा फक्त सांगितलं असते की इंजिनिअरिंगच आहे किंवा डॉक्टरच बना. जे माझ्या पेरेंट्सनी मला कधी सांगितलं नाही. मला जे पाहिजे होतं ते मला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि कुठल्याही गोष्टीची कमी व्हायला दिली नाही. बी इट इन क्रिकेट और इन ऑफ द फील्ड ऑल्सो. म्हणजे काही गरज पडली मला कपड्यांची किंवा क्रिकेटिंग गुड्सची, मला कधी असं नाही ऐकायला भेटलं नाही. किंवा हे पण मला सांगितलं नाही आहे की आता जसं की चांगले जे बॅट्स असतात ते महाग असतात. तर कधी त्यांनी सांगितलं नाही मला की यार एवढे महागाचे बॅट्स कधी घेऊ नको किंवा स्वस्ताचे घे, असं कधीच मला सांगितलेलं नाही आहे. तर आय एम व्हेरी लकी की मला असे आई-बाबा भेटलेले आहेत. आय नो. मी पण ओळखते आणि खूप छान. तर तू आज इकडे आलास वेळात वेळ काढून, त्याबद्दल थँक्यू सो मच ओम. आय रिअली एन्जॉयड टॉकिंग टू यू अबाउट वॉट ॲक्च्युली यू आर डुईंग, बिकॉज आय जस्ट न्यू दॅट यू आर द स्टार, गोइंग टू बी द स्टार क्रिकेटर. पण तू आलास, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.